करीत आहोत. आता बदल झालाच पाहिजे. अरे आता बदल झालाच पाहिजे. आपल्या सर्वांच्या मनातील लाडका उमेदवार म्हणजे संतोष पवार. आपल्या संतोषभाऊ पवारांचा पक्ष म्हणजेच वंचित बहुजन आघाडी. आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणजे संतोष भाऊंना भरघोस मतांनी निवडून देणे. आपल्या सर्वांचे ध्येय एकच, संतोषभाऊ पवार यांना आमदार बनवण्याचे. आपल्या सर्वांचं मत एकच, संतोषभाऊ पवार यांच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकास करणे. आपल्या सर्वांच्या मनातील एकच आमदार ते म्हणजे संतोषभाऊ पवार. दक्षिण सोलापूर मध्ये कुठं बी जाय, दक्षिण सोलापूरमध्ये कुठं बी जाय, आमच्या भाऊचं कार्याचं हाय, आमच्या भाऊचं कार्याचं हाय, आमच्या साहेबांचं कार्याचं हाय, आमच्या भाऊचं कार्याचं हाय, आमच्या भाऊचं कार्याचं हाय. अहो विकास कामांनी उजळून टाकू दिशा नाही. अहो विकास कामांनी उजळून टाकू दिशा नाही. आता आपल्याला वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्यायच नाही. मार्ग फाउंडेशनच्या मार्फत कोरोनासारख्या महामारीमध्ये कार्य करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पोलिसांचे मित्र म्हणून गावाच्या सुरक्षणासाठी झटणाऱ्या पोलीस पाटलांचा देखील सन्मान करण्यात आला. अहो देश रक्षणाचं कर्तव्य निभावणाऱ्या भारत मातेच्या वीर जवानांचा ऋणानुबंध जवान बांधवांसाठी हा उपक्रम राबवून 10,000 राख्या पाठवून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. आपल्या सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढा सोलापूरच्या विकासाचा या अभियानाअंतर्गत सोलापुरात मोठं जनांदोलन केलं. एसपी चषक 2024 आयोजित करून एसपी चषक 2024 आयोजित करून सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून त्या खेळाडूंना देखील मोठं प्रोत्साहन देण्यात आलं. सोलापूर शहरातील विविध भागात कचऱ्याची समस्या निर्माण झाली होती. त्यावर प्रशासनाने दखल न घेतल्याने महापालिकेवर कचरा फेकू आंदोलन करण्यात आले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावात महासेवा शिबिराचे आयोजन करून विविध शासकीय योजनेचा लाभ तिथल्या नागरिकांना मिळवून दिला. अरे अण्णा काय झालं, लय टेन्शन मध्ये दिसतोय. अरे काय सांगू, 2 दिवस झाले लय मोठं संकट आहे. अरे कसलं संकट आणि कसलं टेन्शन तुला. अरे विधानसभा निवडणुका येते 20 नोव्हेंबरला, मतदान कुणाला करायचं हाच प्रश्न पडला माझ्यासमोर. अरे एवढंच ना, हा काय प्रश्न झाला होय. ज्यांनी आपल्याला स्वाभिमानानं लढायला शिकवलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला म्हणजे आदरणीय प्रकाश आंबेडकरांना आता आपण साथ दिली पाहिजे आणि वंचितचे उमेदवार असणाऱ्या संतोषभाऊ पवार यांनाच आपण मतदान केलं पाहिजे. अरे बाद झालं, अजून किती दिवस त्या प्रस्थापित लोकांच्या आणि राजकारणी लोकांच्या गुलामी खाली राहायच्या आणि यांच्या सतरंजा उचलायच्या. आता हे चालणार नाही. वय वय बरोबर आहे तुझं. अरे आता सतरंजा उचलायचं नाही तर वंचित बहुजन आघाडीलाच साथ द्यायचं. होय ना का, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं, आपल्यासारख्या असंख्य बहुजनांना गुलामीतून वरती काढलं, आपल्याला हक्क मिळवून दिले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण साथ देऊ शकलो नाही. म्हणून काय झालं, त्यांचे नातू असणाऱ्या आदरणीय प्रकाश आंबेडकरांचे हात आता आपण बळकट केले पाहिजेत आणि वंचितचे उमेदवार असणाऱ्या संतोषभाऊ पवार यांना भरघोस मतानं आपण निवडून दिलं पाहिजे. वय लागा, बरोबर आहे तुझं. आता मी बी आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला साथ देणार आणि संतोषभाऊ पवार यांना आमदार म्हणून निवडून आणणार. म्हणून संतोषभाऊ आले विकास करण्या, हो संतोषभाऊ आले विकास करण्या, आता पाऊल काढून मग पुढे सकाराम तुकाराम याही कडे कार्य पाहून घ्या आमच्या भाऊचं. सकाराम तुकाराम याही कडे कार्य पाहून घ्या आमच्या भाऊचं. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन अडी अडचणी साऱ्या पाहून, अडी अडचणी साऱ्या पाहून जगात एका मिटली शंका, हो
सोलापूरचा विकास होणार. संतोष भाऊ पवार भरघोस मतांनी निवडून येणार. आता दक्षिण सोलापूरचा विकास होणार. गॅस सिलेंडरलाच प्रचंड मतं मिळणार. आता दक्षिण सोलापूरचा विकास होणार. दक्षिण बहुजन आघाडीला बळ मिळणार. आता दक्षिण सोलापूरचा विकास होणार. तुमच्या आमच्या मनातील स्वप्न पूर्ण होणार. त्याला मत देऊया भाऊंना.